नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आय होप ऑल डूइंग वेल. मी विशाल एज्युकेशनल कोडमध्ये तुमचं स्वागत करतो. आजच्या व्हिडिओपासून आपण स्टार्ट करणार आहोत. महाराष्ट्र BC-CET असो किंवा BMS-CET असो किंवा BB-CET असो, ज्या CETमध्ये सिलेबसमध्ये कॉम्प्युटर सेक्शन असेल, ते स्टुडंट हे सिरीज फॉलो करू शकतात. ओके, बहुतेक खूप विद्यार्थ्यांना कन्फ्युजन आलं असेल, की दादा तुमची सिरीज का फॉलो करायची आम्ही? खूप ते सिरीज आहे यूट्यूबवर की मॉक टेस्ट सिरीजच्या. ओके, तुमचं पण बरोबर आहे. पण मी तुम्हाला या सिरीजमध्ये काही युनिकनेस सांगणार आहोत. या सिरीजमध्ये युनिकनेस अशी आहे, की या सिरीजमध्ये आपण टोटल 20 व्हिडिओ अपलोड करू, म्हणजे प्रत्येक सेक्शनचे. फर्स्ट आपण कॉम्प्युटर सेक्शन घेऊ आणि कॉम्प्युटर सेक्शनमध्ये ईच क्लासमध्ये आपण 15 MCQ करू. 15 MCQ पण साधे नाही. त्यामध्ये काही एक्झाम टाईपचे क्वेश्चन जे CETमध्ये त्या टाईपचे क्वेश्चन येतात, त्या टाईपचे क्वेश्चन करू आणि विथ प्रिव्हियस इयर. फक्त मी यामध्ये प्रिव्हियस इयरचे टॅग ॲड केले आहे. म्हणजे की 1919मधला हा क्वेश्चन आहे, 2025मधला या क्वेश्चन आहे. फक्त यामध्ये मी टॅग ॲड केले नाही आहे. आणि या 50 MCQमध्ये जर तुम्ही केले, तर तुमचं पूर्ण कन्सेप्ट पण बिल्ड होऊन जाईल आणि तुम्ही CETसाठी पण रेडी होऊन जाल. ओके, आणि त्यानंतर तुम्हाला मी काही फ्री मटेरियल पण सांगणार आहोत, की तिथं तुम्ही तुमचं जे कन्सेप्ट आहे, तुम्ही बिल्ड जर झाले नसेल, तुम्ही जर लर्न केलं नसेल, तुम्ही लर्न करू शकता. आणि विथ फ्री मॉक टेस्ट, म्हणजे तुम्हाला असा प्लॅटफॉर्म सांगणार आहेत, की तुम्ही तिथून तुमच्या CETची प्रॅक्टिस करू शकता आणि तुमची जे स्पीड आहे, तुम्ही इन्क्रीज करू शकता. बिकॉज तुम्हाला CETसाठी सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे, की स्पीड. बिकॉज टाईम कमी राहतो आणि तुम्हाला खूप कमी वेळामध्ये तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करावे लागतात. तुम्ही कॉम्प्युटरचा सॉल्व्ह करून द्याल, पण तुम्हाला जेव्हा लॉजिकल रिझनिंगमध्ये तुम्हाला स्पीडच मॅटर करेल. ओके, चला मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला स्टार्ट करूया. आणि जेवढं पण मटेरियल आहे आपल्या मॉक टेस्ट सिरीजचं मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल. काही पेड नाही आहे, सर्व फ्री आहे. आणि फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला जे कन्सेप्ट आहे, तुम्हाला कॉम्प्युटर आर्किटेक्चरचे जे फ्री मटेरियलचे नोट्स आहे, ते तुम्हाला सांगेल कुठे आहे. आणि त्यानंतर मॉक टेस्टची प्रॅक्टिस करू शकता तुम्ही फ्रीमध्ये, ते पण सांगेल. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला व्हिडिओला स्टार्ट करूया. ओके, कॉम्प्युटर ऑर्गनायझेशन आणि आर्किटेक्चर क्वेश्चन आहे, 50 MCQ आहे आणि यामध्ये काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पण आहे. ओके, फर्स्ट आहे व्हॉट इज द ब्रेन ऑफ द कॉम्प्युटर. ओके, इथं काय म्हटलं आहे, ब्रेन ऑफ द कॉम्प्युटर. कॉम्प्युटरचा ब्रेन कोण आहे? फर्स्ट आहे रॅम इज अ मेमरी आहे. त्यानंतर CPU इज अ राईट आन्सर. CPU मीन्स सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. रॅम पण मेमरी आहे, हार्ड डिस्क पण मेमरी आहे. ओके, रॅम मीन्स रीड ॲक्सेस मेमरी. ओके, हे फुल फॉर्म लक्षात ठेवा. रीड ॲक्सेस मेमरी आणि हार्ड डिस्क सेकंडरी मेमरीमध्ये येते. आणि रॅम हे येते प्रायमरी मेमरीमध्ये आणि हार्ड डिस्क येते सेकंडरी मेमरीमध्ये. ओके, इथं दिलं पण आहे एक्सप्लेनेशनमध्ये. CPU कंट्रोल्स अँड प्रोसेस द ऑल ऑपरेशन्स दॅट कॉल CPU. CPU मीन्स सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. CPU काय आहे? CPU इज अ ब्रेन ऑफ द कॉम्प्युटर आणि तो काय करतो? प्रोसेस द ऑल ऑपरेशन्स अँड कंट्रोल्स करतो. त्यानंतर ते CPU कन्सिस्ट ऑफ फर्स्ट आहे रॅम, दॅट इज अ रॉंग आन्सर. त्यानंतर बी इज अ राईट आन्सर. ALU मीन्स अर्थमॅटिक लॉजिक युनिट. म्हणजे जे लॉजिकल ऑपरेशन असतात, म्हणजेच ॲडिशन करायचं असेल की मल्टिप्लिकेशन करायचं असेल किंवा आपल्याला लॉजिकल ऑपरेशन परफॉर्म करायचं असेल, ते ALU करतो. आणि त्यानंतर ते कंट्रोल युनिट मीन्स कंट्रोल द सिग्नल्स. ओके, CPU कन्सिस्ट बी, ALU अँड कंट्रोल सिग्नल्स. रॅम आणि रोम इज मेमरी आहे. ओके, रोम मीन्स रीड ऑनली मेमरी आणि रॅम मीन्स रीड ॲक्सेस मेमरी. हे लक्षात ठेवा. कॅच पण मेमरी आहे आणि रजिस्टर पण मेमरी म्हणू शकतो आपण. त्यानंतर येथे थर्ड आहे ALU इज अ रिस्पॉन्सिबल फॉर. ALU रिस्पॉन्सिबल कशाला रिस्पॉन्सिबल आहे? फर्स्ट आहे डाटा स्टोरेज, दॅट इज अ रॉंग आन्सर. बी इज राईट आन्सर. आता बघितलं आपण ALU मीन्स अर्थमॅटिक लॉजिक युनिट. हा फुल फॉर्म लक्षात ठेवा. ALU मीन्स अर्थमॅटिक लॉजिकल युनिट आणि अर्थमॅटिक ऑपरेशन परफॉर्म करतो आणि अर्थमॅटिकमध्ये प्लस मल्टिप्लिकेशन हे सगळं अर्थमॅटिकमध्ये येते आणि लॉजिकलमध्ये ऑर अँड हे लॉजिकलमध्ये येते. ओके, ALU परफॉर्म द कॅल्क्युलेशन अँड लॉजिकल कंपॅरिझन. ओके, दोन व्हॅल्यू कंपॅरिझन करायचं काम पण ALU करतो. हे लक्षात ठेवा. एक लक्षात ठेवा ALU मीन्स अर्थमॅटिक लॉजिक युनिट. एक लक्षात ठेवा की रॅम मीन्स रीड ॲक्सेस मेमरी आणि त्यानंतर इथे रोम मीन्स रीड ऑनली मेमरी. आणि अजून लक्षात ठेवा CPU मीन्स सेंट्रल प्रोसेसिंग युनिट आणि हा ब्रेन आहे कॉम्प्युटरचा. प्रत्येक क्वेश्चन तुम्हाला काही नवीन शिकून जाईल. ओके, फक्त रिव्हिजन करा.
या लेक्चर झाल्यानंतर 2 किंवा 3 वेळेस तुम्ही जर रिव्हिजन जर केलं, तुम्हाला पूर्ण जे 50 MCQ आहे आणि 50 MCQमध्ये पूर्ण तुमचा कॉन्सेप्ट बिल्ड होऊन जाईल. ओके. आणि या 50 MCQमध्ये जो पूर्ण कॉन्सेप्टचा निचोड आहे, यामध्ये मी या 50 MCQमध्ये ॲड केला आहे आणि काही प्रिव्हियस इयर पण आहे. त्यानंतर इथे चौथा आहे कंट्रोल युनिट परफॉर्म्स. ओके. कंट्रोल युनिट परफॉर्म. फर्स्ट आहे कॅल्क्युलेशन, दॅट इज रॉंग आन्सर. कॅल्क्युलेशन कोण परफॉर्म करतो? आपला ALU. त्यानंतर स्टोरेज, दॅट इज रॉंग आन्सर. त्यानंतर सी कंट्रोल द एक्झिक्युशन ऑफ इंस्ट्रक्शन्स. हे महत्त्वाचं आहे. तो कंट्रोल करतो. कंट्रोल युनिट काय करतो? कंट्रोल द एक्झिक्युशन ऑफ इंस्ट्रक्शन. जे इंस्ट्रक्शन होतात, काय करायचं, त्यांना मल्टिप्लिकेशन केल्यानंतर नंतर मल्टिप्लिकेशन करायचं आहे, मल्टिप्लिकेशन नंतर त्याला कोणता ऑपरेशन परफॉर्म करायचा आहे, ते कोण हँडल करतो? CU. तुम्हाला असं पण विचारू शकतात, CUचा फुल फॉर्म काय आहे? CUचा फुल फॉर्म आहे कंट्रोल युनिट. कंट्रोल युनिट परफॉर्म द कंट्रोल एक्झिक्युशन इंस्ट्रक्शन. जे कॉम्प्युटरवर ते इंस्ट्रक्शन परफॉर्म होतात, ते कंट्रोल युनिट करतो. CPU डायरेक्ट ऑपरेशन इनसाइड द CPU. ओके. त्यानंतर इथे 5वा आहे विच इज अ व्हॉलेटाईल मेमरी. ओके. विच इज अ व्हॉलेटाईल, हा शब्द लक्षात ठेवा. ओके. विच इज अ व्हॉलेटाईल मेमरी. फर्स्ट आहे रॉम, दॅट इज रॉंग आन्सर. त्यानंतर आहे बी हार्ड डिस्क आणि त्यानंतर रॅम इज अ राईट आन्सर. ओके. वाय रॅम आन्सर? जेव्हा पण इथं रिस्पॉन्स दिलंच आहे, रॅम लूज द डेटा वेन पॉवर ऑफ. म्हणजे रॅम काय करतो? आपण सध्या लॅपटॉपवर काम करत आहे, काही अचानकमुळे जर आपली लाईट गेल्यानंतर जेवढा पण आपण डाटा स्टोअर केला आहे, तो ऑटोमॅटिकली डिलीट होतो आणि तो रिकवर होऊ शकत नाही. दॅट कॉल इट व्हॉलेटाईल. व्हॉलेटाईलमध्ये ते रॅम. ओके. रॅम मीन्स आपण जेवढा आपण रॅम मीन्स रेट ॲक्सेस मेमरी. जेवढा पण आपण डेटा स्टोअर केला असतो, एखाद्या वेळेस जर लाईन गेली तर पूर्ण डेटा असतो तो ऑटोमॅटिकली डिलीट होऊन जातो. दॅट कॉल इट व्हॉलेटाईल मेमरी. व्हॉलेटाईल मीन्स सोप्या भाषेत समजून घ्या. व्हॉलेटाईल मीन्स डेटा डिलीट होतो परमनंटसाठी. नॉन व्हॉलेटाईल मीन्स डाटा स्टोअर राहतो परमनंट. ओके. व्हॉलेटाईल मीन्स डाटा डिलीट होतो परमनंट आणि नॉन व्हॉलेटाईल मीन्स डाटा परमनंट राहतो. ओके. पुन्हा रिपीट करून सांगतो तुम्हाला. व्हॉलेटाईल मीन्स डाटा टेम्पररी डाटा डिलीट होतो. नॉन व्हॉलेटाईल मीन्स डाटा आपला परमनंट राहतो. दॅट कॉल इट नॉन व्हॉलेटाईल. त्यानंतर इथं दिलंच आहे नॉन व्हॉलेटाईल मीन्स डाटा डिलीट नाही होत, परमनंट राहतो. रॅम मीन्स हा डाटा डिलीट होतो. कॅच इथं मेमरी आहे. सी इज राईट आन्सर. सी मीन्स रीड ऑनली मेमरी. हा परमनंट डाटा स्टोअर करतो. जेव्हा पण जर आपण जर कॉम्प्युटर वर्क करता जर लाईन गेली, ती ऑटोमॅटिकली जेव्हा लाईन येईल ऑटोमॅटिकली तो रिट्राय करतो. दॅट कॉल इट रोममध्ये एक अजून लक्षात ठेवा की रॅममध्ये डाटा डिलीट झाल्यानंतर तो रिटर्न येत नाही, परमनंट डिलीट होतो. आणि रोम मीन्स डाटा रिटर्न येतो. ओके. त्यानंतर इथे 7 आहे कॅच मेमरी. कॅच मेमरी इज अ स्मॉल अँड फास्ट. सी इज राईट आन्सर. वाय? CPच्या जवळ राहतो, दॅट वाय ते स्मॉल आहे आणि फास्ट आहे. ओके. कॅच इज व्हेरी फास्ट आणि स्मॉल साईज आहे. हे लक्षात ठेवा. साईज स्मॉल आहे आणि फास्ट आहे, व्हेरी फास्ट आहे. त्यानंतर इथे 8वा आहे रजिस्टर इज अ इनसाइड द CPU. ओके. रजिस्टर हा CPच्या अंडरमध्ये राहतो, इनसाइड द CPU. रजिस्टर आर स्मॉल अँड स्टोरेज लोकेशन इन CPU. त्यानंतर इथे 9 आहे इंट्रक्शन सायकल्स कन्सिस्ट. ओके. म्हणजे सायकल सांगायची आपली. इंट्रक्शन सायकल कोणची आहे? फर्स्ट आहे फेच, डिकोड, एक्झिक्यूट. दॅट इज फर्स्ट इज राईट आन्सर. हे लक्षात ठेवा. इंट्रक्शन सायकल विचारल्यानंतर फेच, डिकोड, एक्झिक्युटेड. ओके. हे झाली इंट्रक्शन सायकल. CPU जे आपलं हे असतो CPU हे सायकल फॉलो करतो फॉर द एक्झिक्युशनसाठी. CPU फॉलो द फेच, डिकोड, एक्झिक्यूट सायकल्स. CPUला जर कोणतं ऑपरेशन परफॉर्म करायचं असेल तर हे सायकल फॉलो करतो. फेच, डिकोड, एक्झिक्युटेड. हे लक्षात ठेवा, हे पण इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर इथे 10वा आहे प्रोग्राम काउंटर स्टोअर. फर्स्ट आहे डेटा, दॅट इज रॉंग आन्सर. त्यानंतर बी राईट आन्सर. ॲड्रेस ऑफ द नेक्स्ट इंस्ट्रक्शन्स. ओके. PC काय करतो? PC मीन्स प्रोग्राम काउंटर. PC होल्ड ॲड्रेस ऑफ द नेक्स्ट इंस्ट्रक्शन. जो नेक्स्ट इंस्ट्रक्शन राहतो, म्हणजेच एखादा टास्क कंप्लीट करायचा आहे तर पुढच्या टास्कचा तो ऑपरेशन परफॉर्म करायचा टास्क तो होल्ड करून ठेवतो. दॅट कॉल इट PC काउंटर. त्यानंतर इथे 11वा आहे मार्क स्टँड फॉर
मेमरी ॲड्रेस रजिस्टर, हे पण इम्पॉर्टंट आहे. मेमरी ॲड्रेस रजिस्टर, मार स्टँड फॉर मेमरी ॲड्रेस रजिस्टर. तो काय करतो, स्टोर द ॲड्रेस अँड मेमरी लोकेशन, हे पण लक्षात ठेवा. मार काय करतो, मारचा फुल फॉर्म काय आहे, मेमरी ॲड्रेस रजिस्टर, आणि त्यानंतर तो काय करतो, स्टोर द ॲड्रेस आणि मेमरी लोकेशन्स. त्यानंतर इथे एम डी आर स्टँड फॉर मेमरी ॲड्रेस रजिस्टर, मेमरी डेटा रजिस्टर, मेमरी डेटा रजिस्टर. तुम्हाला कन्फ्युजन असेल की मार आणि एम डी आरमध्ये काय. सिंपल लक्षात ठेवा की ए मीन्स ॲड्रेस, मेमरी ॲड्रेस रजिस्टर, आणि त्यानंतर इथे यामध्ये इथे डी मीन्स मेमरी डेटा रजिस्टर. ओके. मार काय करतो, स्टोर ॲड्रेस, ए मीन्स ॲड्रेस आणि डी मीन्स डेटा. ओके. त्यानंतर इथे 13 आहे, क्लॉक स्पीड मेजर्स बी स्पीड ऑन CPU. सोपी आन्सर आहे. त्यानंतर इथे 14वा आहे, वर्ड साईज रेफर टू नंबर ऑफ बिट्स CPU प्रोसेस ॲट टाइम्स. हार्डले होतं क्वेश्चन, असे विचारत नाही क्वेश्चन, पण मी याच्यासाठी टाकला आहे की तुमचं कन्सेप्ट मिळून जाईल. आणि विचारू शकता कधी कधी, वर्ड साईज रेफर टू अ नंबर ऑफ बिट्स CPU प्रोसेस ॲट अ टाईम. ओके, इज राईट आन्सर आहे. त्यानंतर इथे 15 आहे, 15वा आहे, बस इज युज्ड फॉर द स्टोरेज, नॉट राईट आन्सर. बी इज राईट आन्सर. कम्युनिकेशन बिटवीन कंपोनेंट्स. बस काय करतो, डाटा ट्रान्सफर करतो डाटा आणि सिग्नल्स. ओके. बस इज युज फॉर द कम्युनिकेशन बिटवीन द कंपोनेंट्स. ओके, तर कंपोनेंट संग कम्युनिकेशन करायसाठी आपण बसचा यूज करतो. आणि तुम्हाला मी याची पी डी एफची मी फ्रीमध्ये देणारच आहे तुम्हाला, आणि तुम्हाला एक कॉन्सेप्टची पण देऊन देईल की तुमचं कॉन्सेप्ट बिल्ड जाईल तिथून. त्यानंतर 16वा येते टाईप्स ऑफ बसेस. फर्स्ट डेटा ॲड्रेस कंट्रोल, दॅट इज राईट आन्सर. ओके, हे पाहायचं गरज नाही, यामध्ये मेमरी आहे, दॅट नाही, हे आपण ते पण नाही आहे. त्यानंतर डी पण नाही आहे, दॅट ए इज राईट आन्सर. एक आहे डेटा बस, ॲड्रेस बस आणि कंट्रोल बस. 3 मेन बेसेस आहे इन आर्किटेक्चरमध्ये, कॉम्प्युटरच्या आर्किटेक्चरमध्ये. डेटा बस काय करतो, डेटा ट्रान्सफर करायचं काम करतो. ॲड्रेस बस काय करतो, ॲड्रेस ट्रान्सफर करायचं काम करतो. आणि कंट्रोल बस कंट्रोल सिग्नल पास करायचं काम करतो. त्यानंतर इथे 17वा आहे, ॲड्रेस बस इज अ अनडायरेक्शनल. ओके, बी इज राईट आन्सर आहे. ॲड्रेस फ्लो फ्रॉम द CPU टू मेमरी ओनली. अनडायरेक्शनलमध्ये एकाच वेमध्ये ते फ्लो होते. ॲड्रेस फ्लो फ्रॉम द CPU टू मेमरी, CPU टू मेमरी ओनली, मेमरी टू CPU येत नाही, दॅट वाय अनडायरेक्शनल. बायडायरेक्शनल मीन्स दोन्ही वेमध्ये फ्लो होते, दॅट कॉल्ड बायडायरेक्शनल. आणि अनडायरेक्शनल मीन्स ओनली एक साईडला फ्लो होतं. म्हणजेच एक साईडला मीन्स जसं इकडे बघा, CPU टू मेमरी, दॅट इज वन फ्लो. जर आपल्याला बायडायरेक्शनल म्हटलं तरी मेमरी टू CPU, दॅट कॉल्ड बायडायरेक्शनल. ओके. त्यानंतर इथे 18वा आहे, डेटा बस इज अ बायडायरेक्शनल, म्हणजे दोन्ही फ्लोमध्ये डेटा ट्रान्सफर करता येते, दॅट कॉल्ड बायडायरेक्शनल. ओके, डाटा फ्लो बोथ वे. ओके. त्यानंतर 19वा आहे, कंट्रोल बस कॅरीज कंट्रोल सिग्नल. तुम्हाला मग विसरलं मी. डेटा बस काय करतो, डेटा ट्रान्सफर करायचं काम करतो. आणि ॲड्रेस बस ॲड्रेस ट्रान्सफर करायचं काम करतो. आणि कंट्रोल बस कंट्रोल सिग्नल्स. सी इज अ राईट आन्सर. कंट्रोल बस कॅरीज कंट्रोल सिग्नल्स. ओके. त्यानंतर इथे 20वा आहे, विच इज अ प्रायमरी मेमरी. ओके, इथं आला प्रायमरी मेमरी आणि सेकंडरी मेमरी. ओके, प्रायमरी मेमरीमध्ये ते रॅम. ओके, प्रायमरी मेमरीमध्ये ते रॅम आणि रोम, हे लक्षात ठेवा. ओके, प्रायमरी मेमरीमध्ये रॅम आणि रोम. रॅम मीन्स मला सांगितलं मी, रॅम मीन्स रीड ॲक्सेस मेमरी, आणि रोम मीन्स रीड ऑनली मेमरी. हे ते प्रायमरी मेमरीमध्ये. आता तुम्हाला जर सेकंडरी मेमरी बघायचं झालं की सेकंडरी मेमरीमध्ये ते हार्ड डिस्क, पेनड्राईव्ह आणि CD, हे लक्षात ठेवा. एक मिनटं, हे झाले सेकंडरी मेमरीमध्ये, हे झाले प्रायमरी मेमरीमध्ये. ओके, प्रायमरी मेमरीमध्ये रॅम आणि रोम. ओके,
आणि सेकंडरी मेमरीमध्ये येते हार्ड डिस्क आणि पेनड्राईव्स. ओके. त्यानंतर इथे 21 आहे सेकंडरी मेमरी एक्झाम्पल्स. ओके, सोपी आहे. आपला प्रायमरी मेमरी आहे. कॅच पण प्रायमरी मेमरी, हे पण लक्षात ठेवा. कॅच पण प्रायमरी मेमरी आहे. त्यानंतर सी इज हार्ड डिस्क ही इज अ सेकंडरी मेमरी आणि रजिस्टर पण प्रायमरी मेमरी आहे. लक्षात ठेवा, रॅम, कॅच आणि रजिस्टर हे प्रायमरी मेमरी आहे. फक्त हार्ड डिस्क, पेनड्राईव्ह आणि सी डी हे सेकंडरी मेमरीमध्ये येते. सेकंडरी मेमरीमध्ये येते. ओके. यूज इट फॉर द लॉंग टर्म स्टोरेजसाठी. रिपीट करून सांगतो तुम्हाला मी. प्रायमरी मेमरीमध्ये येते रॅम, रोम, कॅच आणि रजिस्टर. ओके. रॅम येते, रोम येते, रजिस्टर येते आणि कॅच येते. आणि सेकंडरी मेमरी बघायचं झालं की त्यामध्ये येते हार्ड डिस्क, पेनड्राईव्ह आणि सी डी आणि ओके, सी डी. ओके. आणि पेनड्राईव्ह पण येते. ओके. त्यानंतर आहे 22वा क्वेश्चन आहे आर्किटेक्चरचा. याचा आन्सर आहे बी. सी मेमरीसाठी यूज होतो, डेटा एंट्रीसाठी. हा खूप इझी लेवलचा क्वेश्चन आहे. त्यानंतर 23वा क्वेश्चन येते हार्वर्ड आर्किटेक्चर्स. ओके. हार्वर्ड आर्किटेक्चर काय करतो? सेपरेट मेमरी. ओके. जे विद्यार्थ्यांनी जर हे लर्न केलं असेल ना, ते इझिली क्वेश्चनचा सॉल्व करत असेल. ओके. हार्वर्ड आर्किटेक्चर सेपरेट इंस्ट्रक्शन अँड डेटा फॉर्म मेमरी. म्हणजे काय करतो तो? हार्वर्ड आर्किटेक्चरमध्ये काय करतो तो? इंस्ट्रक्शनसाठी वेगळी मेमरी आणि डेटासाठी वेगळी मेमरी, दॅट कॉल इट सेपरेट. हार्वर्ड आर्किटेक्चर काय आहे? सेपरेट मेमरी आहे. तो इंटरेस्टसाठी सेपरेट मेमरी स्टोअर करतो, सेपरेट मेमरी आहे, आणि डेटासाठी सेपरेट मेमरी. ते जर आपण यामध्ये बघायचं झालं की यामध्ये सेम मेमरीमध्ये स्टोअर करतो, एकाच मेमरीमध्ये डेटा पण स्टोअर करतो आणि इंस्ट्रक्शन पण स्टोअर करतो. ओके. त्यानंतर इथे 24वा क्वेश्चन आहे इंस्ट्रक्शन फॉर्मॅट कंटेन्स. सोपी याचा आन्सर आहे ऑपकोड आणि ऑपरेंट. ओके. ऑपरेशन म्हणजे आपल्याला काय करायचं? ऑपरेशन म्हणजे प्लस, मल्टिप्लिकेशन हे झाले ऑपरेशन. त्यानंतर डेटा म्हणजे आपला डेटा असेल, आपल्याला 2 दिला असेल, म्हणजे ऑपरेशन म्हणजे आपल्याला ॲडिशन करायचं आहे 2वर, दॅट कॉल इट इंस्ट्रक्शन्स, दॅट कॉल इट डेटा. आणि ऑपरेशन मीन्स काय करायचं आपलं प्लस ॲडिशन, दॅट कॉल इट ऑपरेशन. ओके. त्यानंतर येते 25 आहे ऑपकोड स्पेसिफायर्स. ऑपकोड स्पेसिफाय बी इज राईट आन्सर, ऑपरेशन आहे. ओके. डिफाईन द व्हॉट ऑपरेशन टू परफॉर्म. सोपी आन्सर आहे, हा पण सोपी आहे. ऑपरेंट स्पेसिफाय, डेटावर ॲड्रेस. खूप इझी लेवलचे क्वेश्चन आहे. तुम्हाला जर समजत नसेल ना, फक्त वेट करा. लास्टला मी तुम्हाला जे कॉम्प्युटर आर्किटेक्चरचे पूर्ण नोट्स आहे, तुम्ही तिथून पूर्ण लर्न करू शकता आणि पूर्ण कॉन्सेप्ट तुमचा बिल्ड करू शकता, ते पण तुम्हाला देणार आहे. ओके. 37वा क्वेश्चन आहे मशीन लँग्वेज इज अ. सोपी आन्सर आहे, मशीन लँग्वेज इज अ बायनरी लँग्वेज आहे, ओनली 0 और 1s. ओके. अजून एक लक्षात ठेवा, कॉम्प्युटर्स वर्क ऑन 0 अँड 1s. हे पण महत्त्वाचं लक्षात ठेवा. कॉम्प्युटर्स वर्क विथ 0 आणि 1वरच काम करतो कॉम्प्युटर. ओके. मशीन लँग्वेज इज अ बायनरी लँग्वेज आहे. त्यानंतर इथे असेंब्ली लँग्वेज आर युजेस फॉर द बी इज द राईट आन्सर. हे पण लक्षात ठेवा. हे लक्षात ठेवा, मशीन लँग्वेज बायनरी लँग्वेज आहे, असेंब्ली लँग्वेज आहे, त्याचा पण कोड आहे मोनोगेट कोड. यूज शॉर्ट कोड लाईक ॲट. हे लक्षात ठेवा. असेंब्ली लँग्वेज, मशीन लँग्वेज, त्यानंतर हे तुम्हाला लक्षात येऊन जाईल. ओके. त्यानंतर जेवढे पण 50 MCQ आहे मी यामध्ये ॲड केले ना, ते खूप इम्पॉर्टंट आहे. मला वाटतं यामधला 1-2 तर कमसे कम रिपीट व्हायलाच पाहिजे. मी एक्झॅक्ट टाईपचे क्वेश्चन यामध्ये ॲड केले आहे रिसर्च करून. त्यानंतर 29वा क्वेश्चन आहे कंपायलर कन्वर्ट. कंपायलर काय करतो, कन्वर्ट काय करतो? सिम्पल आन्सर आहे, हाय लेवल लँग्वेज म्हणजेच काय होते? सी. तुम्ही जर एखादा कोड सीमध्ये लिहिला असेल, तो काय करतो? हाय लेवल लँग्वेज टू मशीन लँग्वेजमध्ये कन्वर्ट करतो. मशीन लँग्वेज मीन्स 0-1मध्ये कन्वर्ट करतो. कंपायलर कन्वर्ट हाय लेवल टू मशीन लँग्वेज, कन्वर्ट अ प्रोग्राम टू मशीन कोड. प्रोग्राम मीन्स तुम्हाला जर मी ॲडिशनचा प्रोग्राम केला असेल, मल्टिप्लिकेशनचा प्रोग्राम केला असेल, दॅट कॉल इट प्रोग्राम्स. ओके. हाय लेवल मीन्स इथं लक्ष ठेवा,
मशीन तुम्हाला माहीत असेल, मशीन मीन्स 0वर 1वर काम करतो, दॅट कॉल्ड मशीन लँग्वेज. त्यानंतर हाय लेवल लँग्वेज मीन्स सी असो की C++ असो, जावा असो. आता आपण एखादा सोप्या भाषेत समजून घ्या. आपण C++मध्ये एक कोड केला आहे ॲडिशनचा, तो आपल्याला रन करायचा आहे. आपण काय करतो, कंपाईल करतो. कंपाईल केल्यानंतर तो कोड काय करतो, तो कोड कन्वर्ट होतो मशीन लँग्वेजमध्ये. मशीन लँग्वेज म्हणजेच 0वर 1मध्ये. दॅट कॉल्ड कंपायलर कन्वर्ट द हाय लेवल लँग्वेज टू मशीन लँग्वेज. त्यानंतर इथे तिसरा क्वेश्चन आहे, पाईपलाईन इम्प्रूव्ह स्पीड. ओके, सोपी आन्सर आहे. पाईपलाईन इम्प्रूव्ह स्पीड एक्झिक्युटेड मल्टिपल इंटरक्शन सायमिल्टेनियसली. म्हणजेच एखादा तो मल्टिपल टास्क एक्झिक्यूट करतो सायमिल्टेनियसली, इंटरक्शन परफॉर्म करतो. पाईपलाईन इम्प्रूव्ह. त्यानंतर 31वा आहे, इंटरप्रेट मीन्स अर्थ होतं की सिग्नल टू CPU. ओके. त्यानंतर हा खूप महत्त्वाचा क्वेश्चन आहे. हे 2 क्वेश्चन खूप महत्त्वाचे, हे लक्षात ठेवा. महाराष्ट्र MCTमध्ये पण स्टॅक हा क्वेश्चन रिपीट झाला आहे दिस इयर, यावर्षी. ओके. स्टॅक इज अ लिपो मीन्स लास्ट इन लास्ट आउट. ओके, आता तुम्हाला सांगतो मी, स्टॅक मीन्स असा स्टॅक राहतो, दॅट कॉल्ड स्टॅक. आपल्याला इतर यामध्ये ऑपरेशन परफॉर्म करायचं आहे. स्टॅक काय करतो, लास्ट इन लास्ट आउट. ओके, आपण या फर्स्ट काय करतो, 2 ॲड केला, 2 ॲड झाला. ओके, जस्ट रिमूव्ह करा. त्यानंतर 3 ॲड केला. ओके, आता आपण ॲडिशन केलं. आता आपल्याला रिमूव्ह करायचं आहे. रिमूव्हमध्ये काय होतं, लास्ट इन लास्ट आउट. तर आता आपण लास्टला कोणता ॲड केला, 3 ॲड केला. आता आपल्याला यालाच रिमूव्ह करावं लागेल. यालाच रिमूव्ह केला आपण. याला रिमूव्ह केल्यानंतर इन जाईल 3, आणि त्यानंतर आपण 2ला रिमूव्ह करावं लागेल. जर तो म्हणजे जो लास्टला ॲड होईल तोच रिमूव्ह, दॅट कॉल्ड स्टॅक. त्यानंतर क्यू मीन्स फर्स्ट इन फर्स्ट आउट. बी इज राईट आन्सर. ओके, फर्स्ट इन फर्स्ट आउट हे लक्षात ठेवा, हे महत्त्वाचं आहे. 2 क्वेश्चन खूप महत्त्वाचे आहे. त्यानंतर इथे किलोमीटर इज अ रजिस्टर आहे. टोड द इंटरमिडिएट रिझल्ट्स. खूप इझी लेवलचे क्वेश्चन आहे. तुम्हाला समजत नसेल ना, फक्त वेट करा. तुम्हाला मी कॉन्सेप्टची लिंक देऊन देईल, तुम्ही फक्त इथून प्रॅक्टिस करा. त्यानंतर इथे 35वा क्वेश्चन आहे, कंट्रोल सिग्नल्स आर जनरेटेड बाय CU. CU मीन्स कंट्रोल सिग्नल्स. कंट्रोल सिग्नल्स आर जनरेटेड बाय CU. CU मीन्स कंट्रोल युनिट. कंट्रोल युनिट जनरेट द सिग्नल्स. त्यानंतर इथे 36वा क्वेश्चन आहे, मायक्रो प्रोसेसर इज अ. सोपे आन्सर आहे. मायक्रो प्रोसेसर इज अ CPU ऑन चिप. सॉफ्टवेअर तर नाहीच आहे. ओके. त्यानंतर येथे इंटिग्रेटेड CPच्या अंदर आहे, दॅट कॉल्ड CPU ऑन चिप्स. खूप बिझीलोजी क्वेश्चन आहे. त्यानंतर इथे 37वा क्वेश्चन आहे, मायक्रो कंट्रोलर इन्क्लूड्स CPU पण कंट्रोल करतो, इन्क्लूड करतो, मेमरी पण, आणि IO मीन्स इनपुट आउटपुट ऑपरेशन्स. हे लक्षात ठेवा. CPU मीन्स तुम्हाला माहिती आहे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, मेमरी म्हणजे स्टोरेज. हे लक्षात ठेवा की CPU मीन्स आपले जेवढे ऑपरेशन परफॉर्म करायचे आहे, दॅट कॉल्ड CPU. म्हणजे CPU हँडल करतो जे आपण ऑपरेशन परफॉर्म केल्यानंतर आपला डेटा राहील तो कोण स्टोर करतो, मेमरी स्टोर करतो. आणि त्यानंतर आपल्या IO मीन्स इनपुट, I मीन्स इनपुट, आणि O मीन्स आउटपुट. ओके. मायक्रो कंट्रोलर इन्क्लूड CPU, मेमरी आणि इनपुट आउटपुट, कम्प्लीट सिस्टीम चिप्स. ओके, सिस्टीम चिप्स आहे पण मायक्रो कंट्रोलर. त्यानंतर इथे 38वा क्वेश्चन आहे, क्लॉक इन CPU सिंक्रोनाइज ऑपरेशन्स. काही क्वेश्चन मी यामध्ये हार्ड क्वेश्चन ॲड केले आहे, तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकते. ओके. त्यानंतर हे 39वा क्वेश्चन आहे, इंटरॅक्शन रजिस्टर स्टोर्ड करंट इंटरॅक्शन्स. सोपी आन्सर आहे, स्टोर्ड द इंटरॅक्शन बिंग एक्झिक्युटेड. त्यानंतर इथे फेच ऑपरेशन रीड फ्रॉम मेमरी. ओके, फेच ऑपरेशन रीड फ्रॉम मेमरी. CPU फेच द इंटरॅक्शन फ्रॉम द मेमरी. फेच काय करायचं, फेच म्हणजे एखादा डेटा आपल्याला फेच करायचा, तो कशापासून फेच करू शकतो, मेमरीमधून. दॅट फेच ऑपरेशन रीड फ्रॉम द मेमरी. त्यानंतर 41 आहे ते डिकोड स्टेप्स अंडरस्टँड द इंटरॅक्शन्स.
डिकोड इथूनच हे होतं, क्लिअर होते ना. डिकोड मीन्स तुम्ही जर कोडिंग डिकोडिंग म्हटलं असेल, त्यामध्ये आपल्याला कोड दिला जातो, तो आपल्याला डिकोड करावा लागतो. म्हणजे सिम्पल आन्सर आहे आपलं. डिकोड म्हणजे आपल्याला त्याला डिकोड म्हणजे आपल्याला त्याला एक्सप्लेन करावा लागतो. म्हणजे त्याच्यावर आपल्याला ऑब्झर्व करावा लागतो. त्यामध्ये आपले काही ऑपरेशन परफॉर्म करावं लागतं. दॅट कॉल्ड डिकोड. डिकोड मीन्स अंडरस्टँड इंस्ट्रक्शन्स. ऑब्झर्व करावा लागतो. दॅट कॉल्ड अंडरस्टँड द इंस्ट्रक्शन. त्यानंतर ते 42 आहे एक्झिक्युटेड स्टेप्स. एक्झिक्युट स्टेप मीन्स परफॉर्म ऑपरेशन्स. ओके, ॲक्च्युअल वर्क इज डन हिअर. ओके, त्यानंतर ते त्यानंतर ते 43 क्वेश्चन आहे. RISC म्हणजे RISC आर्किटेक्चर्स सिम्पल इंट्रोडक्शन आहे. त्याचा फुल फॉर्म पण लक्षात ठेवा. ओके, रिड्युस्ड इंस्ट्रक्शन सेट ऑफ कॉम्प्युटर, हे पण लक्षात ठेवा. याचा पण क्वेश्चन येऊ शकतो त्याच्यावर. RISC म्हणजे आर्किटेक्चर इज सिम्पल आहे, सिम्पल फॉर इंस्ट्रक्शनसाठी. त्याचा फुल फॉर्म आहे रिड्युस्ड इंस्ट्रक्शन्स सेट ऑफ कॉम्प्युटर्स. त्यानंतर इथे 44वा क्वेश्चन आहे CISS आर्किटेक्चर कॉम्प्लेक्स आहे आणि RSS सिम्पल आहे, हे लक्षात ठेवा. CISS आर्किटेक्चर कॉम्प्लेक्स इंस्ट्रक्शन आणि त्याचा फुल फॉर्म आहे कॉम्प्लेक्स इंस्ट्रक्शन सेट ऑफ कॉम्प्युटर. हे 2 क्वेश्चन महत्त्वाचे लक्षात ठेवा. सगळं लेक्चर झाल्यानंतर तुम्हाला सांगितलं कोणचे लेक्चर खूप महत्त्वाचे आहे, कोणचे खूप महत्त्वाचे क्वेश्चन आहे. त्यानंतर येते विच इज अ फास्टर विच इज अ फास्टर, कोणची मेमरी फास्ट आहे. इज राईट आन्सर कॅच. एक लक्षात ठेवा की विच इज अ फास्टर म्हटलं आहे म्हणजे आपल्या मेमरी विचारला आहे. इथं आपलं जर कॅच दिली आहे, इथं कॅच दिली आहे, तर आपला राईट आन्सर कॅच राहील. ते जर आपण जर आपलं रजिस्टर दिलं असतं तर रजिस्टर इथं फास्ट आहे, कॅचपेक्षा रजिस्टर फास्ट आहे. ओके, आणि रॅम आणि रोमपेक्षा फास्ट आपला कॅच आहे. म्हणजेच इकडे बघा, कॅच, एक मिनटं, रॅमपेक्षा कॅच फास्ट आहे, कॅचपेक्षा रजिस्टर फास्ट आहे. ओके, रॅमपेक्षा फास्ट कॅच आहे, कॅचपेक्षा फास्ट रजिस्टर आहे मेमरीमध्ये. ओके, त्यानंतर इथे 46वा क्वेश्चन आहे विच इज अ स्मॉलेस्ट. कॅच इज अ लेट साईज आहे, खूप स्मॉल साईज आहे. दॅट कॉल्ड इज राईट आन्सर. कॅचची साईज खूप लहान आहे. इंस्ट्रक्शन लेंथ डिपेंड ऑन आर्किटेक्चर्स. ओके, सिस्टीमवर डिपेंड करते. इंस्ट्रक्शनची लेंथ सिस्टीमवर डिपेंड करते. त्यानंतर आहे 48वा ॲड्रेसिंग मोड डिफाईन्स हाऊ ऑपरेशन ॲक्सेस. ओके, 2 क्वेश्चन राहिले आपले. 49वा क्वेश्चन आहे इंटरमिडिएट ॲड्रेसिंग डाटा इन इंस्ट्रक्शन्स. ओके, ऑपरेंड इनसाइड इंस्ट्रक्शन, ऑपरेशन परफॉर्म करायचं काम करतो इमिडिएट ॲड्रेसिंगमध्ये, डाटा इन इंस्ट्रक्शन्स. त्यानंतर लास्टवा क्वेश्चन आहे आपला डायरेक्ट ॲड्रेसिंग मीन्स ॲड्रेस गिवन डायरेक्टली. दॅट कॉल्ड डायरेक्ट ॲड्रेसिंग. ओके, इंस्ट्रक्शन कंटेन द मेमरी अँड ॲड्रेस. ओके, यावेळी मी टोटल आपण 50 MCQ केले आहेत. ओके, आणि टोटल 50 MCQमध्ये मी खूप इम्पॉर्टंट MCQ यामध्ये ॲड केले आहेत. म्हणजे महाराष्ट्र MCQमध्ये येऊ शकतात असेच क्वेश्चन आहे आणि विथ प्रिव्हियस इयर आहे. ओके, तुम्हाला सांगतो मी प्रिव्हियस इयर कोणचे क्वेश्चन आहे आणि त्यानंतर काही इम्पॉर्टंट सांगून देतो फास्टमध्ये. ओके, एक मिनटं. ओके, हा लक्षात ठेवा. ब्रेन ऑफ द कॉम्प्युटर एक महत्त्वाचं लेक्चर आहे. हा महत्त्वाचा क्वेश्चन आहे. आपण क्वेश्चन 2019मध्ये किंवा 20मध्ये विचारला गेला वाटते. मी यामध्ये फक्त लक्षात नाही राहिलं माझं. ओके, हा पण एक महत्त्वाचा आहे. हा जेवढे पण 1 पासून 10पर्यंत जे एवढे पण क्वेश्चन आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे, ते पण लक्षात ठेवा. त्याला इम्पॉर्टंट म्हणून मार्क करा. आणि हे पण एक 11वा 12वा. ओके, याचा फुल फॉर्म विचारू शकतो. त्यानंतर इथे आपला बस पण हे लक्षात ठेवा. बसचे पण आपल्याला तुम्हाला क्वेश्चन विचारू शकतात. त्यानंतर इथे प्रायमरी मेमरी आणि सेकंडरी मेमरी हे पण लक्षात ठेवा. ओके, त्यानंतर आपले हे 2 क्वेश्चन महत्त्वाचे आहे, स्टॅक आणि क्यू. ओके, हे 2 क्वेश्चन महत्त्वाचे. मी यामध्ये टोटल 50 MCQ ॲड केले आहे, खूप महत्त्वाचे. ओके, अजूनही तुम्हाला एक सांगून देतो की आता मी तुम्हाला 50 MCQ केले
तुमच्या प्रॅक्टिससाठी पण एक मी प्लॅटफॉर्म क्रिएट केला आहे एज्युकेशनल कोड म्हणून. तुम्ही यामध्ये काय करायचं, यानंतर 50 एम सी सॉल्व केल्यानंतर यामध्ये काय करायचं, फर्स्ट सेक्शन कॉम्प्युटर सेक्शनचं आहे. कॉम्प्युटर सेक्शनमध्ये 2000 एम सी क्यू ॲड केले आहेत महाराष्ट्र MCETचे. म्हणजे तुमचा पूर्ण कन्सेप्ट बिल्ड होऊन जाईल. ओके, सिलेक्ट करायचं, स्टार्ट करायचं, इथून करायचं. आर्किटेक्चरचे पण आहे, डाटा रिप्रेझेंटेशनचे पण आहे आणि बेसिकचे पण आहे. काय करायचं, ऑल करायचं, ऑल सिलेक्ट करायचं, इथून स्टार्ट करायचं सॉल्व करणं. विच कंपोनंट इज कन्सिडर्ड ब्रेन ऑफ द कॉम्प्युटर. आताच बघितलं ब्रेन ऑफ द कॉम्प्युटर कशाला म्हणतो आपण, CPU. ओके, इथून तुम्ही स्टार्ट करायचं, सॉल्व करायचं. आणि फ्री आहे हे. जर मी पेड केलं असताना खूप विद्यार्थ्यांनी परचेस पण केले असते, पण तुम्ही फ्री दिला आहे, तुम्ही यूज करा. ओके, आणि अजून एक की हे लक्षात ठेवा, तुम्ही गिक्सवर जायचं. गिक्सवर कॉम्प्युटर आर्किटेक्चरची नोट्स आहे. तुम्ही इथून पूर्ण जेवढे पण इम्पॉर्टंट आहे महाराष्ट्र MCETसाठी तुम्ही इथून लर्न करू शकता. ओके, अजून एक की व्हिडिओ जर आवडला असेल नक्की लाईक आणि शेअर सबस्क्राईब नक्की करा. आणि अजून एक की माझी खूप विनंती आहे की हे प्लॅटफॉर्म यूज करा. मी खूप मेहनत केली एवढं मोठं क्रिएट करायसाठी. मी स्वतः कोट केला एवढा मोठा, की फक्त यूज करा. आणि कॉम्प्युटर 2000 MCQ तुमचे कॉम्प्युटर झाल्यानंतर यामध्ये मी याचे पण ॲड केलं आहे, लॉजिक रिझनिंगचे पण यामध्ये ॲड केलं आहे. एक मिनटं, लॉजिक रिझनिंगचे पण यामध्ये ॲड केले आहे. तुम्ही लॉजिक रिझनिंगची पण प्रॅक्टिस करू शकता. कोडिंग डिकोडिंगचे क्वेश्चन आहे. आणि तुम्हाला अजून एक कन्फ्युजन झाले असेल की तुम्हाला असेल MCA. ओके, MCA आणि BCAचा सिलेबस सेम राहतो. तुम्ही MCAचे जे कॉम्प्युटर सेक्शन ते जर केलं ना तरी खूप झालं, सेमच राहतो सिलेबस आणि सेम क्वेश्चन्स येतात. ओके, व्हिडिओ जर आवडला असेल नक्की एक लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. उद्या पुन्हा एकदा आपण नेक्स्ट दुसऱ्या कॉन्सेप्टवर व्हिडिओ अपलोड करणार आहोत. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ जर आवडला असेल एक लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. खूप मोटिवेट देतो तुमचा एक लाईक मला खूप मोटिवेट करते व्हिडिओ बनवण्यासाठी. ओके, चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.